मोदी एंड वेलकम टू डे इन माय लाइफ। तो भाई हमारे कॉलेज को है छुट्टी छुट्टी है छुट्टी 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 मैं फिर से करूंगी मैं व्लॉग स्टार्ट। सो हेलो मोदी एंड वेलकम टू माय डे इन माय लाइफ। आणि माझी मम्मी मला काम सांगायली था म्हणलं तर बाईला काम सांगायला आता तर गाईच माझ्या कॉलेजला आहे सुट्ट्या सध्या तर चिल मारायचं एकदम चिल मारायचं काय करम ना गेला घरी बसून। तर मी आजचे दिवस काय करणार आहे मला माहित नाही बट तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। So, आमच्या नवीन घराला कलर देणं चालू आहे पण तिचे बट ते सगळं ठीक आहे बट हे बघा इकडं या घराला किती खराब करायला म्हणायला। मम्मी काय करायली मम्मीचा फोन बघायली आता पप्पाचा नवीन फोन आला ना म्हणून मम्मीला वाटायला किती दिवसानं फोन भेटला की म्हणाली ए मला घेऊ नको जात सगळ्या मम्मी नाही तू दुसऱ्याच्या मम्मीला घेतो मग मम्मी फोन काऊन बघायला तू ते सांग येऊन जाऊ ना हे काय दिस नाही मम्मी त्याला सांग बिचार का हा हे याच बघायला येऊन जाऊन मम्मी नातू आहे मम्मीचा दुसरा मग भांजा आहे की मम्मी बस झाली की मम्मी कितीदा बघायली बा पप्पा जाऊन अर्धा तास झाला हेच बघायली बाई। मम्मी शिवास कधी यायला मम्मा तू कधी यायला मग कॉपीराईट आहे ते बंद कर बघितलंय ना अजन नातू बघितलं जाऊ वाटेल मम्मी त्याला घरी कोण नाही चिपी चिपी रबा रबा म्हणून बस झालं कॉपीराईट आहे ते बंद कर। व्हेरी गुड हुशार आहे इकडे मम्मी इकडे हो गाडी आली का गाडीसाठी बसले कोण आज आमच्या नवीन नवीन घराला जे आहे कलरिंग चालू आहे तर मागे भांडणं चालू आहे आमच्या घराच्या तर ते बी दाखवतो तुम्हाला थांबा एक मिनिट देखिए झगड़ा चालू आहे झगड़ा चला घर दाखवतो तुम्हाला नवीन घर दाखवतो मला कंटेंट नाही माझं काय करू मी भैया इथं ते कलर देणार आहे तरी मी दाखवलं तुम्हाला हे की नाही मजे एकदम बघा ये देखो माय आजी मज्जा लगायचं मी मार खायला नाही तर कोणाच्या इथले माणसं काम करायले आणि मी त्याला डिस्टर्ब घर तर एकदम सामसूम हो गया एकदम। मी दाखवतो पप्पानं फोन कोणता घेतला तुम्हाला तर हे माझ्या अंकलच्या दुकान सॉरी थांबा हा हे जे आहे सरस्वती मोबाईल शॉप माझ्या अंकलचं आहे तर तुम्ही कधी विजिट केला तर जावा तिथं त्याच्यामध्ये मोबाईल नाही पण तरी तुम्हाला दाखवायले मी। तर हे आहे लावाचा फोन 5 GB आहे 5 GB आणि 128 GB रॅम आहे याची आणि हे कर स्क्रीनचं आहे दिसायली कर स्क्रीन हा आणि याचं चार्जर पण भारी आलता 32 वोल्टचं होतं वाटते आणि 64 मेगापिक्सलचा होता कॅमेरा तर भारी होता आणि पडला होता हे 15,000ला पडला ते कॅमेरा आपला मोबाईल। सो बस झाला आता लई सांगले ना थंडी वाजायली लागा जा वाटायला एकतर मी जाऊ शकतो सिद्धार्थ नाही तर मम्मी कारण की घरी कोण नाही ना आणि मी तर एकटी जाऊ शकत नाही एकटी गेलं तरी पप्पा सोबत काय करणार मम्मी असती तर मजा येत होती थोडं शेतात जाण्यासाठी मम्मी आली काऊन ग मम्मी दुसऱ्याच्या मम्मीला दाखवतो राहू दे काय बन नाही आहे का कोणाची मम्मी मम्मी आहे की ग तू मम्मी नाही का माई मम्मी तू मम्मी नाही माई बाई कुठ नाही चल कुठं झालं म्हणायली मला
मम्मी का माय मम्मी अशी कशी मम्मी जॅकटी आहे. मम्मी म्हणते कोणी बघते म्हणते ये ना म्हणते दुसरी मम्मी आणि ओके पप्पांना बघून घरचे चिल्ल मारते ते एकदम सिरियस घेत नाही तेवढ्या गोष्टीला. हो मम्मा आली तू मम्मी आली. वाढशील की बाई तर बसून बघ फोन इकडे तर बस काय काम नाही मला बी मी बघू लागतो तुला इकडे घेऊन. मम्मी तो क्लचर आणि ते फोनचं कवर मॅच व्हायला बाकी बाकी मम्मी जाऊ नाही का मम्मी मला येऊ वाटते मग भाजी आणते मम्मी कॉपीराईट येते म्हणायला बंद कर दे टप्पर आणकडे. स्टेटस बघायला मम्मी इथं बस मम्मी मम्मी इथं बस नाही खायला आले मारती का जाऊ ना होते ते काढ पैसे काढून आण घेत घ्या ना मम्मी पैशाची गोष्ट कर नको पप्पा बघते बरं. द्यायली का मग आमचा काढून आण आणतो ना ग माझ्या जाऊ तर बाहेर गेल्यावर आणि मी आणते काढून माझं ते हो द्या आण जाय तिथं गेल्यानं मला स्कॅनर पाठव या मोबाईलवर त्याच्यात बॅलन्स नाही ना पण काय करतो तुझा मोबाईल तुला जमत नाही मग बाई लई थंडी वाजायली मम्मी मग थंडी वाज नाही गेली तुला. मम्मी कोणाची साडी मम्मी साडी घाल मम्मी हे एक साडी घालू मम्मी घालून देते का साडी सांग की का मम्मी सांग की मी शिवंतीच्या इथे घेतली काय मम्मी का साडी घालून देते फळ पिळून टाकले जाय मला सांगायली का मग थंडी वाजायली एवढ्या थंडीचं करू मी का ते बी पाण्यातले हा मम्मी साडी घालते का मम्मी किती छान निळा काढला त्याला कलर मम्मी मला लग्नात देते काय शिवायला हा हॉल काढला निळा त्याच्यात नाही याच्यात हा याच्यात नाही का हिरवाच लागत नाही निळातला काढला ते मम्मी हे काय ब्लाउज पीस आहे मी याला काय म्हणते ते कोणतं ब्लाउज पीस म्हणते वर्कच एनर्जी हे आज मम्मीनं आज लक्ष्मीची पूजा केली म्हणजे पोती वाजली होती तर गायच मला तर काय काम नाही बहिणी साडी घालून बघणार आम्ही मला येत नाही म्हणा पण बघायला तरी होम मिनिस्टर मारते मम्मी मला नाही घातला झोके मला येत नाही रे भाई साडी घालता मजाक करायला तुम्ही होते शेमड्या नागाचे हो मम्मीला म्हणतो बरं आल्या ना मम्मी म्हणली घालतो म्हणून तर घालूया नाही म्हणली तर मग कॅन्सल ओके. मम्मी गेली बाहेर ब्लाऊज टाकायला शिवायला
असं काही काम नसली की असं होते जिंदगीच. मला वाटायला की मला बेरोजगार व्हावं मी, मला काही माझ्यापाशी काही काम नाही तर म्हणून मी ब्लॉग चालू केला आहे. काम तरी भेटलं ना कोणतं तरी. कधी नाही कपाळावर. नवरा कुठं आहे मला? भाई लई बोलणं गेलो का मी? भेटूया मम्मी. मम्मी आल्यानं बघूया काय म्हणते मम्मी. जर मम्मी म्हणली नेसतो तुला साडी तर मग फोटोशूट करूया मस्त. तर नाही म्हणली तर मग गुणानं बसा लागते. मम्मीला कंटाळा आहे, इंटरेस्ट नाही. मला त्याच्याहून जास्त कंटाळा आहे. तुमच्यासाठी नेसायला ती मी साडी. खरं तुमच्यासाठीच नेसायला ती मी. जाऊ दे, भेटूया नंतर मम्मी आली ना. न्यूज आहे येतं मधात. अगं गुड न्यूज आहे खरं. मम्मी शपथ जागृतीचा फोन आला. इकडे ये. इकडे ये ना, सांगतो तुला. इकडे दे मम्मा. हा मम्मी जागृतीचा इंटरव्ह्यू मध्ये लागला नंबर. जॉब लागली. 25,000 रुपये. त्याचा आहे ना फोन लाव मग. मम्मी ते इंटरव्ह्यूला आताच गेली ती ना. आता फोन आलता तिचा. शिवांतीच्या इकडे चालली म्हणे तिनं. आता फोन आलता की मला. बरं लावून द्या. नाही त्याचा फोन आहे. अगं 25,000 आहे ना पेमेंट. बरी आहे की तेवढी. जिंदगी दीदीला फोन लावला. लागला मम्मी फोन. बहीण उचलते की नाही. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन म्हण. काय झालं? बरं, कॉंग्रॅच्युलेशन म्हण की मम्मी. मग कधी जॉब लागते की बाई. जॉब नाही करायचं मला पण तर असते ना एक अचिव्हमेंट. बहीणला किती खुशी व्हायला असेल आता आहे ना. मला पण वाटते कधी कधी एज्युकेशन कम्प्लीट होते की कधी कधी जॉब लागते की एक टाईपचं टेन्शन जाते ना अंगावरचं. स्वतःचा खर्च तरी होते. साडी घालली. हा ये ना तर काय घालते की रोजच्या रोज. तू मला घालून दे की. नको, आणि तिची हाईट पुरत नाही मम्मी. जाय तिकडे जाऊ आता मी. वा घालून दे प्लीज. ब्लाउजच नाही पण तिच्यावर. मम्मी मम्मी कुठे चालली तू? काय काम आहे? मोटरचं नेलं काय सांगा पुन्हा. अगं ते म्हणे ते काही होत नाही त्या मोटरचं. नवीन घ्यावं लागते म्हणजे. तसं बघून आणावं लागते ना. ती फेकून ना आता तिथं काय करतात. गेली जाय मग आणि तिथं पहिले कैलास अंकलला म्हण तिथं होती म्हणा मोटर. फोन लाव ना. माझा नाही नंबर. मग काय कुठं चालली सांग की. बरं मॅगी आणते काय ताई? जावा म्हणलं तर कुठे जाऊ? 10 रुपयाची प्लीज घे मम्मी. आणखी का कुठे चालली ते तर सांग. जाय ना. कुठे जाऊ? जाय ना म्हण. जाय म्हणायलो ना मग. साडी काऊन बदलायली मग? वा धुणं वाळू घालायचं म्हणून साडी बदलायली तू. मी वाळू घालतो. धुणंच आहे बाहेर. मॅनाची मॅगी आणायला लागते मला. पैसे नाही. मी टाकतो फोन पे. पैसे काढ आणि मला द्यायचे लोक. नोकरी लावू नको. आम्ही बाहेर काढणार ते मोबाईल दे सांग मला काय करायचं. बरं घेऊन जाय. थर मोबाईल घे. त्यांना म्हणा फोन पे वरचे पैसे काढून द्या आमच्या. मम्मी जो किती पैसा असला तरी पैसा नाही म्हणते. 10 रुपयाची मॅगी आण म्हणलो तुला. रार करके तुम्हें यूं ना जाए. सॉरी असं आहे. बेकरार करके हमें यूं न जाइए आपकी कसम हमें. येत नाही पुढचं. घ्या. काय बस झालं आजच्या दिवसासाठी एवढं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटा नेक्स्ट व्लॉग मध्ये. ते कधी येईल काय माहित नाही. बट फॉलो करा, लाईक सबस्क्राईब जे करून घ्या. शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत. बाय.